वाखार महामंडळाच्या वतीनं जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी ते गोडाऊन तयार करण्यात आलेले आहेत। शेतकऱ्याचा शेतमाल जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित साठवून ठेवता यावा यासाठी या गोडाऊनची निर्मिती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी शेतमाल ठेवल्याच्या नंतर शेतकऱ्याकडून विशिष्ट प्रकारचा दर सुद्धा आकारला जातो, परंतु हा शेतमाल या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षपणा कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। हे एका शेतकऱ्याने ठेवलेले हे गहू आहेत, गव्हाचे हे पोते आहेत, परंतु आपण बघताय हा गहू कशा पद्धतीने या ठिकाणी खराब होऊ लागलेला आहे। खरं तर ही या गव्हाची काळजी घेणं, हा गहू भिजू न देणं ही जबाबदारी येथील प्रशासनाची असते, परंतु त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या गव्हामधून आता धूळ बाहेर पडू लागली अशी अवस्था या गव्हाची झाली। हे पोतं प्राथमिकदृष्ट्या भिजल्याचं सुद्धा पाहायला मिळते। अशाच पद्धतीनं शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे त्यामध्ये हळद, करडई, त्याचबरोबर हरभरे, तूर, मूग, उडीद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवलेलं आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांचा जे शेतमाल आहे तो खराब झाल्याची तक्रार या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दिलेली। त्यानुसार आज प्रशासनाचं एक पथक या ठिकाणी पाहणी करून गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांना या गोडाऊनचे जे येथील अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिले। आता या गोडाऊनच्या अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर काही कारवाई होती ते पाहणं महत्त्वाचं आहे। माधव दिपके, एबीपी माझा, गुल।